नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण कुंबळे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण साईबाबांच्या संदर्भात 10 प्रश्न उत्तरे जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोगी पडू शकतील। आणि हो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटी आपण किती प्रश्नाचे उत्तर बरोबर दिली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, साईबाबांचा जन्म कुठं झाला असं मानलं जातं? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। मागच्या स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता। आपले ऑप्शन्स आहे ए शिर्डी, बी पाथरी, सी अहमदनगर या डी नाशिक। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पाथरी। परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म झाला असं काही अभ्यासकांचं म्हणणं होतं। पुढचा प्रश्न आहे, साईबाबा कोणत्या गावात राहत होते? आपले ऑप्शन्स आहे ए शेगाव, बी पाथरी, सी शिर्डी, डी अहमदनगर। आपल्याला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करत चला। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शिर्डी। साईबाबांनी आपलं संपूर्ण जीवन शिर्डीमध्ये भक्ती सेवा आणि माणुसकीत घालवलं। पुढचा प्रश्न आहे, साईबाबांची समाधी कोणत्या वर्षी बांधली गेली? आपले ऑप्शन्स आहे ए 1920, बी 1900, सी 1950 या डी 1918। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1918। 15 ऑक्टोबर 1918 रोजी बाबांचं निधन झालं आणि त्यानंतर समाधी बांधली गेली। पुढचा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे, साईबाबांचा सगळ्यात प्रसिद्ध संदेश कोणता होता? आपले ऑप्शन्स आहे ए श्रद्धा आणि सबुरी, बी सेवा आणि भक्ती, सी ज्ञान आणि विज्ञान या डी धन आणि ऐश्वर। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कोणता उत्तर येईल? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए श्रद्धा आणि सबुरी। हा बाबांचा मुख्य संदेश होता। विश्वास ठेवा आणि संयम ठेवा असा बाबांचा संदेश होता। पुढचा प्रश्न आहे, साईबाबा कोणत्या धर्माचे प्रचारक होते? आपले ऑप्शन्स आहे ए हिंदू, बी मुस्लिम, सी दोन्ही या डी बौद्ध। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही। बाबा हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही आपलंसं म्हणायचे। त्यांचं जीवन हे एकतेचं उदाहरण होतं। म्हणून म्हणतो मित्रांनो, एकतामध्येच आपला धर्म आहे। पुढचा प्रश्न आहे, शिर्डी साईबाबा संस्था मुख्य ऑफिस कुठं आहे? आपले ऑप्शन्स आहे ए मुंबई, बी शिर्डी, सी पुणे या डी औरंगाबाद। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत चला। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शिर्डी। साईबाबांचं संस्था मुख्यालय शिर्डीमध्येच आहे, जिथे लाखो भाविक दरवर्षी भेट देतात। पुढचा प्रश्न, साईबाबांचा गुरु कोण होता असं मानलं जातं? आपले ऑप्शन्स आहे ए व्यंकटेश स्वामी, बी स्वामी समर्थ, सी गोपाळ स्वामी महाराज या डी रामकृष्ण परमहंस। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गोपाळ स्वामी महाराज। काहींच्या मते साईबाबांच्या आध्यात्मिक वाटचालीत गोपाळ स्वामी महाराजांचा हात होता। पुढचा प्रश्न आहे, शिर्डीत साईबाबांचं कोणतं प्रसिद्ध ठिकाण आहे? आपले ऑप्शन्स आहे ए द्वारकामाई, बी सुंदरामाई, सी मंजुळामाई या डी लक्ष्मीमाई। या प्रश्नाचं कोण कोण उत्तर देऊ शकते कमेंटमध्ये नक्की सांगा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए द्वारकामाई। हे साईबाबांचं वास्तव्य ठिकाण, इथं त्यांनी अनेक चमत्कार घडवले। पुढचा प्रश्न, साईबाबांची समाधी मंदिरात मूर्ती कोणत्या रंगाची आहे? आपले ऑप्शन्स आहे ए काळी, बी पांढरी, सी सोनेरी या डी निळी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पांढरी। शिर्डीच्या समाधी मंदिरात साईबाबांची पांढऱ्या संगमरवरी मूर्ती आहे। पुढचा प्रश्न आहे, साईबाबा कोणत्या जाती धर्मातील लोकांना मदत करत होते? हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे। आपले ऑप्शन्स आहे ए फक्त हिंदू, बी फक्त मुस्लिम, सी सर्व जाती धर्म या डी फक्त ब्राह्मण। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सर्व जाती धर्म। बाबा सगळ्यांना आपलं म्हणायचे, गरीब असो की श्रीमंत, हिंदू असो की मुस्लिम।
पुढचा प्रश्न आहे, साईबाबांनी भक्तांना कोणत्या दिवशी जास्त महत्त्व देत असे? आपले ऑप्शन्स आहे ई गुरुवार, बी शुक्रवार, सी रविवार या डी सोमवार. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खाली कमेंट मध्ये सांगायचे आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, किती प्रश्न बरोबर लागले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच भक्तिमय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी फास्ट जीके मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा.